5 सप्टेंबर या शिक्षक दिनी शाळा बंद आंदोलन सुरू करून मुंबईतील आझाद मैदानावर 26,000 कर्मचारी जलसमाधी आंदोलन करणार असल्याचा इशारा शिष्टमंडळामार्फत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि शिक्षण अधिकारी शिक्षण उपसंचालकांना देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोर कमिटीचे कार्याध्यक्ष सुदेश जाधव यांनी दिली। शिक्षण क्षेत्रामध्ये विना अनुदानी शाळेत 2005 पूर्वी अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। शिक्षण विभाग व्यतिरिक्त सर्व आस्थापनातील कर्मचाऱ्यांना 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना शासनाने लागू केली आहे। शिक्षण विभागात मात्र दुजाभाव करून 2005 पूर्वी नियुक्त असूनही शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 100% अनुदानाची अट लागू करून जुन्या पेन्शन योजनेपासून वंचित ठेवला आहे। ही बाब अन्यायकारक असून शिक्षण विभागातील 26,000 कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर बेघर करणारी आहे। हे कर्मचारी 4 आणि 5 सप्टेंबर रोजी शाळा बंद ठेवून मुंबई जलसमाधी आंदोलन करणार आहेत। शासनाने शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी केली आहे। जुनी पेन्शन कोर कमिटीचे राज्य उपाध्यक्ष सुदेश जाधव, मुख्याध्यापक संघाचे राज्य उपाध्यक्ष दत्तात्रय घोगरे, निवास तामणकर, जिल्हा शिक्षक पतपेढीचे चेअरमन जयसिंग पोवार, भाऊसाहेब खाडे, पृथ्वीराज पाटील, सतापा पाटील, प्रकाश देसाई, प्रकाश सांडुगडे, राजेंद्र साळुखे, अनिल जाधव, अशोक पाटील, संजय पाटील, रघुनाथ सावंत, अंकुश पाटील, MN पाटील, श्रीधर चौगले, जयसिंग गुरव, MS चव्हाण आदींसह उपस्थित होते।